युवराज, कोणती गोष्ट वाचणार आहेस? कोकणाची गंमत. कोकणची गंमत. व्हेरी गुड. कोकणाची गंमत. मे महिना आला, शाळा बंद झाली. रोहन आईबरोबर कोकणात जायला निघाला. रोहनने आईला विचारले, आई, कोकणात काय असते? आईने सांगितले, कोकणात असतात आंबे आणि फणस, गोडगोड गरे आणि गोडगोड रस. गरे आणि रस भरपूर खायचे. दादा आणि ताई बरोबर खूप खेळायचे, झाडांवर चढायचे, विहिरीमध्ये पोहायचे आणि नदीमध्ये डुबायचे. मजाच मजा करायचे. पण रोहनला झाडावर चढता येत नाही की नदीत पोहता येत नाही. रोहन राहतो शहरात. तिथे कुठली विहीर आणि कुठले मोठी झाडे. शहरात विहीर नसते, पाणी तर नळालाच येते. पोहायला दूर तलावावर जावे लागते. रोहन विचारात पडला, आता काय करावे? मग रोहनने ठरवले, झाडावर चढायला शिकले. रोहनने झाडावर चढून पाहिले. आनंददादा खाली उभा राहिला. त्याने झाडावर कसे चढायचे ते शिकवले. रोहन एक दोन वेळा झाडावरून पडला. त्याला थोडे लागले, पण तो रडला नाही. आईने त्याला औषध लावले. रोहनला बरे वाटले. पाठीवर भोपळा बांधून रोहन विहिरीत उतरला. बरोबर मामाही उतरला. नाकातोंडात पाणी गेले, पण न घाबरता रोहन हातपाय मारतच राहिला. रोहन थोडे करीत चांगला पोहू लागला. रोहनला कोकण खूप आवडले, पण शाळा सुरू होणार म्हणून घरी तर गेलेच पाहिजे. रोहन आणि आई घरी यायला निघाली. रोहनने आनंददादाला, आता तू ये शहराची गंमत बघायला, असे सांगितले. काय असते शहरात? आनंददादाने विचारले. शहरात खूप माणसे असतात, खूप मोटारी, अनेक सायकली, सगळेच काही खूप असते. थोडी देखील जागा नसते, रोहनने सांगितले. तरी सुद्धा शहरात मजा असते. बागेत जायचे, वाघ, सिंह, हरणे पाहायची, माकडे बघायची, मोर बघायचे. मुलांसाठी छोटी आगगाडी असते. गाडीत बसून फिरून यायचे. सिनेमा असतो. खायला खूप खाऊ असतो. भेळपुरी, पाणीपुरी आणि अशाच कितीतरी नानापुरी. फटाके असतात, फुगे असतात. रोहन आपला सांगतच राहिला. आई मध्येच थांबवले. पुढे गाडी उशिरा होईल. आनंददादा आला की दाखव काय ते सगळे.